राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून आज सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मित्रपक्षांची साथ त्यांना लागेल, मात्र मित्रपक्षांचे एकही नेते या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना उपस्थित राहिला नाही। यामुळे मित्रपक्ष तर नाराज नाही का अशी शंका या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। तर दुसरीकडे मित्रपक्षांच्या ताकदीवर खासदार होणाऱ्या मात्र यावेळेस मित्रपक्षांची साथ या ठिकाणी पाहायला मिळत नसल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे। तर अजित पवार यांच्या घरातच धुसफूस पाहायला मिळत आहे। अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारही यावेळेस या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळाले नाही। पार्थ पवारांनाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याची मोठी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळाली। मात्र पार्थ पवारांना उमेदवारी अर्ज न देता सुनेत्रा पवार यांना अर्ज दाखल केला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यामुळे पार्थ पवार यांच्या नाराजीला धुडकावून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी आपला अर्ज दाखल केला असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट हे दोनही त्यांना साथ देणार आहे। मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीकडून एकही अर्ज या ठिकाणी आला नसल्याने सुनेत्रा पवार यांचा विजय मात्र निश्चित मानला जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीतसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आज सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या जागेसाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे सुद्धा आग्रही होते। त्यांनी बोलताना असं सांगितले आहे की मी यापूर्वी राजकारणात अनेक घाव सोसलेले आहे, त्यामुळे पक्ष जी जबाबदारी देईल मी ते पार पाडेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। मात्र सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाची मन अजित पवार यांच्या मनामध्ये कायम आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे बारामती मध्ये पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आपल्याला कायम पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन हमीदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसरीकडे चर्चा सुरू झाली ती म्हणजे रुपाली पाटील ठोंबरे यांची शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची। याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय, तर लवकरच त्या निर्णय घेतील असं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे एकूणच अजित पवार गटामध्ये कुठेतरी महिला पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळतो आणि यामुळेच कुठेतरी यामध्ये काही पदाधिकारी हे आता शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश करतील। यामुळे कुठेतरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार का असा प्रश्न आता समोर आलाय। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। राज्यातील 6 विद्यमान आमदारांना आता लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे। यापैकी काँग्रेसच्या 3 विद्यमान आमदारांनी आतापर्यंत राजीनामे दिलेले आहेत। त्यामध्ये प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे आणि बळवंत वानखेडे यांच्या नावांचा समावेश आहे। या उलट वर्षा गायकवाड, रवींद्र वायकर आणि संदीपान भुमरे या 3 विद्यमान आमदारांनी अद्याप राजीनामे दिलेले नाहीत। त्यामुळे 20 जूनपर्यंत जर या 3ही आमदारांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना आपल्या खासदारकीवर पाणी सोडावे लागेल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन नावरे, मुंबई। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरातून संजय मंडलिक यांचा पराभव झाला। संजय मंडलिक हे महायुतीचे उमेदवार होते आणि त्यांचा पराभव जो झाला त्याची कारणं शोधण्यासाठी आता मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकांचा जोर लावला आहे। आज भाजप कार्यालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जवळपास कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला आहे। यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बूथवरती किती मतं पडली आणि त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे तो चंद्रकांत दादांनी केला आहे। यावेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक नेते देखील उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्यानं जी लोकसभा निवडणूक झाली यामध्ये संजय मंडलिकांचा पराभव झाला आणि या पराभवाची कारणं शोधण्यासाठी आज चंद्रकांतदादा पाटील यांनी सकाळी 9 वाजल्यापासून भाजपच्या कार्यालयात बैठका घेतल्या। यामध्ये खासदार धनंजय महाडिक असतील, समरजित घाडगे असतील आणि प्रत्येक विधानसभा वाईज नेते या ठिकाणी उपस्थित होते। प्रामुख्यानं बूथवरती जे काम झालेलं आहे ते सक्षम आहे की नाही किंवा याचा पराभवाची कारणं नेमकी काय आहेत, कारण पुढचं जी येणारी विधानसभा आहे या विधानसभेसाठी खरं तर भाजपची एक चांगली रणनीती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्या चुका टाळण्यासाठी खरं तर भाजपच्या वतीनं बैठकांचा हा सिलसिला आहे तो आता कुठेतरी सुरू केल्याचं दिसून आलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। पुणे लोकसभेतून भाजपचे मुरलीधर मोहोळ निवडून आले खरे, मात्र त्यानंतर महायुती असेल किंवा भाजप असेल यांच्यामधली जी नाराजी आहे ती आता समोर येऊ लागलेली आहे। मुरलीधर मोहोळ यांचा जो विजय झालेला आहे तो एकट्या कोणत्या व्यक्तीचा नाही असं म्हणत काल मनसेने सुद्धा यावरती नाराजी व्यक्त केलेली होती। तर आज भाजपमधलेच असलेले आणि माजी खासदार गिरीश बापट यांचे पुत्र असलेले गौरव बापट यांनी सुद्धा फेसबुक पोस्ट करून जाहीरपणे नाराजी व्यक्त केलेली आहे।
कसबा पेठमध्ये जे मताधिक्य मिळालेलं आहे ते फक्त माझ्यामुळेच मिळालेलं आहे, अशा प्रकारचा जो जाहिरातबाजी आहे ती हेमंत रासने यांच्याकडून केली जाते आणि त्यांच्यावरच नाव न घेता गौरव बापट यांनी फेसबुकच्या माध्यमातून निशाणा देखील साधलेला आहे। त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ यांचा हा विजय सर्व घटक पक्ष आणि महायुतीतले जे कार्यकर्ते आहेत यांचा मिळून आहे आणि त्यामुळे कोणाही एका व्यक्तीने याचं श्रेय घेऊ नये अशा प्रकारचा सल्ला सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे। गिरीश बापट खासदार असताना अशा पद्धतीची कोणीही हिंमत केलेली नव्हती, मात्र आता कोणीही येतं आणि आपणच आपल्यामुळेच हे मताधिक्य मिळालेलं आहे असं सांगते आणि यावरच आता गौरव बापट यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे। पण भाजपमधला जो अंतर्गत कल आहे तो या निमित्तानं समोर आलेला आहे आणि भाजपने जरी जागा जिंकली असली तरी मात्र भाजपमधला जो हा संघर्ष आहे तो मात्र आता चव्हाट्यावर आलेला आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। नवी मुंबईमध्ये महिला आघाडीच्या वतीने शिबिराचं आयोजन अलिबागमध्ये पार पडलं। यावेळेला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच जे महिलांनी नरेश म्हस्के यांच्यासाठी चांगलं काम केलं त्यांचा सुद्धा सत्कार इथे पार पडला। तसेच आगामी काळामध्ये पक्ष संघटना विस्तार यासाठी शिवसेनेच्या वतीने मेळाव्याचं आयोजन सध्या करण्यात येत आहे। त्यामुळे सरोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना वाढवण्यासाठी आता महिला काम करताना दिसून येत आहेत। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकसभा निवडणूक नुकतीच संपली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने राजेंद्र गवई यांनी अमरावतीमध्ये आज पत्रकार परिषद घेतली। राजेंद्र गवई यांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन गवई गट आहे आणि केव्हाकडे जर आपण पाहिलं तर रिपब्लिकन पक्ष गवई गट जो आहे जो महाविकास आघाडीचा घटक होता। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर अमरावतीची जागेची मागणी जी आहे ते महाविकास आघाडीकडे राजेंद्र गवई यांनी केलेली होती, मात्र राजेंद्र गवई यांना महाविकास आघाडीमध्ये स्थान दिलेलं नव्हतं। त्याचमुळे राजेंद्र गवई यांनी अमरावतीमध्ये आपले जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले यांना निवडणूक लढवलं होतं, मात्र त्यांना अत्यंत कमी मत पडले। आता मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत एक महत्त्वाचा दावा केलेला आहे। सोबतच राजेंद्र गवईंनी या ठिकाणी जर पाहिलं तर राज्यामध्ये विधानसभेच्या आम्हाला 10 जागा देण्यात याव्या अशी देखील मागणी राजेंद्र गवई यांनी केलेली आहे। तर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील दर्यापूर मतदारसंघ जो आहे जो अनुसूचित जातीसाठी राखीव आहे त्या जागेवर मी स्वतः निवडणूक लढणार अशी देखील मागणी राजेंद्र गवई यांनी केलेली आहे। जर महाविकास आघाडीने सकारात्मक पाऊल जर आमच्याकडे जर टाकलं नाही, आम्हाला जर महाविकास आघाडीमध्ये सामोर्थ जर केलं नाही तर पुन्हा एकदा आम्ही सोबळावर निवडणूक लढू आणि महाविकास आघाडीच्या जागा आहे जास्त पाडण्याचा प्रयत्न करू असा देखील इशारा महाविकास आघाडीला राजेंद्र गवई यांनी केलेला आहे। मात्र आता खरंच राजेंद्र गवई यांच्या इशाराकडे महाविकास आघाडीचे नेते खरंच त्यांचा इशारा तो गंभीरतेने घेणार का आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन गवई गटाला समाविष्ट करणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। सूरज दहाड, लोकशाही मराठी, अमरावती। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ आज समस्त ओबीसी समाज आणि भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते रस्त्यावरती उतरले होते। बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरनं पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा जो आहे तो धडक दिला होता। लोकसभे निवडणुकीतील जो पराभव झाला होता त्या पराभवानंतर सध्या सोशल वॉर जो आहे तो बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान जे आहे ते वारंवार सोशल माध्यमावरती येताना पाहायला मिळते आणि त्याचाच निषेध करण्यासाठी आज हा समाज जो आहे तो रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळालं आणि इथेच भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतलेली आहे। संबंधित व्यक्तींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती देखील यावेळी करण्यात आलेली आहे। बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आणि त्याचेच पडसाद जे आहे ते सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं। याच दरम्यान 3 जणांनी आत्महत्या देखील केल्या होत्या। तर दुसरीकडे जर पाहिलं तर सोशल माध्यमांवरती पंकजा मुंडेंविरोधामध्ये वारंवार पोस्ट येत आहेत आणि तीच पोस्ट जी आहे ती करू नये असं आवाहन जे आहे ते देखील या ठिकाणी केलं जात आहे। शांतता जी आहे जिल्ह्यातील ती अबाधित राहावी असं आवाहन जे आहे ते देखील पोलिसांच्या माध्यमातून केलं जात आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। सोलापुरातील मराठा बांधव जो आहे तो आक्रमक झालेला आहे। सोलापुरातील सकल मराठा बांधवांच्या वतीने जे आहे ते आज सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। मराठा बांधवांच्या विविध मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं गेली 5 दिवसापासून जे आहे ते उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण जे आहे ते तात्काळ सरकारने या उपोषणाची दखल घ्यावी, अन्यथा उद्यापासून सोलापूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जो आहे तो सकल मराठा बांधवांकडून देण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील आमदार असतील, खासदार असतील यांना सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जे आहे ते त्यांना फिरू देणार नाही। तसेच सोलापूर जिल्ह्यातील जे सरकारी कार्यालय आहेत या कार्यालयात देखील जे आहे ते मराठा बांधवांकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील जो आहे तो सकल मराठा समाजाच्या बांधवांकडून जे आहे ते देण्यात आलेला आहे।
कॅमेरामन तोशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही किंवा त्यांच्या फायली ज्या आहेत ते मंजूर केल्या जात नाहीत, त्यामुळे शेतकरी हे टोकाचे पावलं उचलत आहेत. आणि अशामध्येच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही, ज्या शेतकऱ्यांच्या फायली मंजूर केल्या जात नाही, तर त्या फायलींचा आणि त्या कर्ज न देण्याचा जाब विचारण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या विभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी तुमचे अधिकारी कर्ज का देत नाहीत किंवा शेतकऱ्यांना का धाऱ्यावर धरतात असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायली का दिल्या जात नाहीत किंवा शेतकऱ्यांच्या फायली मंजूर करून त्यांना कर्ज का दिलं जात नाही हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय हवा आहे आणि तो न्याय मिळवण्यासाठी स्वतः अंबादास दानवे हे अधिकाऱ्यांची भेट घेतात आणि अधिकाऱ्यांची भेट घेऊन सध्याच्या स्थितीला त्यांनी अधिकाऱ्यांनी फक्त सूचना दिलेल्या आहे, अन्यथा बँकेच्या बोर्डाला काळं फासलं जाईल आणि अधिकाऱ्यांना देखील काळं फासलं जाईल असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झालेली आहे. वाशिम जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 3 दिवस पाऊस झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी आपल्या खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात केलेली आहे, तर काही शेतकरी जे आहेत ते अद्यापही पेरणीपासून दूर आहेत, कारण की जसा पाहिजे पाऊस तसा अद्यापर्यंत झाला नाही. त्यामुळे कृषी विभागाने एक आवाहन केलेलं आहे की 100 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस असल्यास पेरणी करू नका. मात्र काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळं कुठंतरी शेतकऱ्याचं जे शेतपीक आहे ते पाणी जर नाही आलं तर वाळून जाण्याच्या मार्गावर जे ते शेतकरी चिंतित आहेत. गोपालदास यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या असताना त्या निकाली निघत नसल्याने शेतकऱ्याची वरड होत आहे. तर दुसरीकडे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या वीज असो, पाणी असो, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहे, मात्र त्या निकाली निघत नाही. अनेकदा नगरपालिका असो किंवा उपविभागीय अधिकारी असो यांच्याशी संपर्क साधला, कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडनं दिलासा मिळत नसल्याची ओरड या ठिकाणी काँग्रेसचे संजय खाडे समर्थकांनी केलेले आहे. आज वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संजय खाडे समर्थक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ज्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिला की शेतकऱ्यांना न्याय जर न मिळाला तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी दिलेला आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता शेतकरी आणि ग्रामस्थांना न्याय मिळेल का असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित होत आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, वणी, यवतमाळ. पुण्यातील गंगाधाम चौकामध्ये झालेल्या अपघाताच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं. खरं तर काल सकाळच्या सुमारास दोघा महिलांना या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना ट्रकनं उडवलं होतं आणि या धडकेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. तर या सगळ्या अपघाताच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाने आक्रमक होत गोकुळनगर आणि गंगाधाम या रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन केलं. काही दिवसापूर्वी पुण्यातील कल्याणीनगर परिसरामध्ये पोर्शो कार अपघाताची घटना झाल्यानंतर शहरामध्ये अपघाताचा सत्र जो आहे तो वाढतच आहे. तर पुणे शहर वाहतूक शाखेच्या वतीनं जनजागृती करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज करण्यात आलेली आहे. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.